हे आहे माझं छोटंसं पार्लर. घर सांभाळून, मुले सांभाळून मी माझं छोटंसं पार्लर चालवत असते. आईकडे गेली होती आणि माझं क्लायंट त्यांना माझ्या हातून हेअर कट करायचा होता. तर 2 दिवसापासून माझं कंटिन्यू मागे लागलं होतं, पण माझं काही करणं होत नव्हतं. शेवटी मी रात्री 10 वाजता त्यांना हेअर कट करून दिला. ते माझी वाटच पाहत होते की मी कधी येणार आणि कधी हेअर कट करून देणार. कसं आहे ना, आपलं काम आवडलं एकदा तर मग लोक दुसरीकडे जाण्याला हिचकिचतात आणि त्यांना आपल्या हातूनच काही पण करायचं असलं तर आपल्या हातचंच आवडतं. आता तुम्हाला वाटेल की मी काय काय करते, तर मी माझं पार्लर चालवते आणि ऑर्केस्ट्राची ऑर्डर पण घेते आणि सिंगिंग पण करते. थोडीफार सिंगिंग येते मला, प्रयत्न करत असते. बाळाला झोपवलं आणि मी पार्लरमध्ये येऊन हेअर कट करून दिली. प्रत्येक स्त्रीच्या अंगात काही ना काही कला असते, पण ती ओळखण्याची कला ती वेगळीच असते. प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी होणे खूप गरजेचे आहे. आजचा काळ हा खूप बदलला आहे आणि अंगात कला असली तर त्याचा उपयोग तर करायलाच हवा ना. आणि मला रिकामं बसलेलं आवडत नाही, तर मी काही ना काही सुरूच असते माझं करणं. अकोल्यामध्ये माझं पार्लर आहे. तुम्हाला जर काही करायचं असेल पार्लरचं तर तुम्ही माझ्या पार्लरमध्ये येऊ शकता. इकडल्या तिकडल्या गोष्टीमध्ये कमी लक्ष आणि आपल्या कामामध्ये जास्त लक्ष, यामध्येच आपला फायदा असतो. आणि कसं आहे ना, लोकांना एकमेकांना नावं ठेवायची सवयच असते. आपल्यासमोर गोड बोलतात आणि मागून काड्या करत असतात. त्यांना वाटतं आपल्याला काही समजतच नाही का, पण आपल्याला सर्व लक्षात येतं, पण आपण बोलून दाखवत नाही. पण असो, त्यांना त्यांचं काम करू द्या, काड्या करायचं. आणि आपल्या मागे देव आहे, देव आपलं वाईट होऊ देत नाही. आपल्या आपल्या कर्माचे फळं प्रत्येकाला मिळत असतात. तर बाय.